पिंपरी चिंचवड शहरात विद्युत ग्राहकांची स्मार्टपणे लूट. चिखली मोशी पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशनचा स्मार्ट मीटरसाठी तीव्र विरोध. पिंपरी चिंचवड शहरात विद्युत ग्राहकांची स्मार्टपणे लूट सुरू असून वीज मीटर बसवल्यानंतर वीज बिलात 4 पटीने वाढ होत असल्याचं सांगत चिखली मोशी पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशननं याला तीव्र विरोध केलाय. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ यांच्याकडून खासगी कंपनीला मीटर बसवण्याचे कंत्राट देण्यात आले असून वीज बिल वाढ होण्याचे कारण प्रात्यक्षिकासह तांत्रिकदृष्ट्या स्पष्टीकरण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत विरोध कायम, असं त्यांनी म्हटलंय. तसेच असे मीटर बदलण्याचे किंवा बसवण्याचे प्रकार कुठल्याही सोसायट्यांमध्ये चालू असेल तर लगेच चिखली मोशी पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनशी संपर्क करण्याचे आवाहन फेडरेशन अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केलंय. नमस्कार, मी संजीवन सांगळे, अध्यक्ष पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सोसायटी धारकांना विनंती करण्यात येते की, आवाहन करण्यात येते की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून एका खासगी कंपनीमार्फत पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटी धारकांचे मीटर चेंज करण्याचं काम चालू होतं. हे स्मार्ट मीटर चेंज करण्याच्या नावाखाली ग्राहकांची स्मार्टपणे लूट चालू होती. या गोष्टीला आपल्या फेडरेशनतर्फे तीव्र स्वरूपाचा विरोध करण्यात आलेला होता. सदर स्मार्ट मीटर चेंज केल्यानंतर ग्राहकांना येणारं बिल हे पहिल्या बिलापेक्षा तिप्पट चौपट येत आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून आणि या खासगी कंपनीकडून हे बिल जास्त का येत आहे याचं प्रात्यक्षिकासहित तांत्रिकदृष्ट्या सर्व स्पष्टीकरण दिल्याशिवाय पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्याही सोसायटीमध्ये कोणत्याही प्रकारचे स्मार्ट मीटर बसवू दिले जाणार नाहीत, ही आपल्या फेडरेशनची स्पष्ट भूमिका आहे. मध्यंतरी आपण विरोध केल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून ही मीटर बदलण्याची मोहीम थांबवण्यात आलेली आहे. तरी देखील काही सोसायट्यांमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे नाव सांगून, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव सांगून आडेरावी करून मीटर बदलण्याचे काम चालू असल्यास कृपया फेडरेशनशी संपर्क साधा आणि या मोहिमेला तीव्र स्वरूपाचा विरोध करा. फेडरेशनकडून आपल्याला सर्व ती मदत मिळवून दिली जाईल. धन्यवाद.